राज्यातील गुटखा, सुगंधी तंबाखू आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा आणि तत्सम भेसळयुक्त पदार्थांच्या विक्री, खरेदी व साठवणुकीवर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे संघटित स्वरूपात गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर थेट मोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अनेक जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थांसह विविध खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. काही भागात दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडाही जाणवू लागला असून ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दूध, तूप, पनीर, मावा आणि इतर पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी किती मोठा जीवघेणा खेळ सुरू होता याचे वास्तव आता उघड होत आहे. नफेखोरीच्या हव्यासापोटी काही व्यापाऱ्यांनी जनतेच्या आरोग्याची अक्षरशः किंमत मोजली नाही. वर्षानुवर्ष नागरिक नकळत भेसळयुक्त पदार्थांचे सेवन करत होते. ही बाब अधिक धक्कादायक आहे. तज्ज्ञांच्या मते अशा पदार्थांमुळे कर्करोग, यकृताचे आजार, पचन संस्थेचे विकार आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे प्रशासनाची ही मोहीम केवळ कायदेशीर कारवाई नसून जनतेच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आता या कारवाईमुळे भेसळखोरांवर कितपत वचक बसतो आणि नागरिकांना शुद्ध व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुटखा माफिया आणि विरोधातील ही मोहीम आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी देखील सर्व स्तरातून होत आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. रेड्स करतो, फाईन करतो, FIR करतो, त्याच्यामधल्या प्रोव्हिजननुसार जेल पण होते, प्रॉसिक्युशन पण चालू आहेत. परंतु मी इथं जॉईन झाल्यानंतरही याच्यावरती आम्ही विचार केला काय करता येईल, कारण याच्यामध्ये दिस इज अ डेंजर टू पब्लिक हेल्थ आणि म्हणूनच तो आयटम प्रोहिबिट केलेला आहे. जर पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, तिथं ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असतील, सेलर विकत असतील आणि तो अवेलेबल होत असेल तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. सो ही कारवाई करताना हे प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये ऑथॉरिटी कोणती आहे, त्याचं रॅशनल काय आहे, कोणत्या क्राईम्सला, कोणत्या ऑर्गनाइज क्राईममधल्या जी 2(1)D ची डेफिनेशन सांगितलं त्याच्या क्राईममध्ये हा क्राईम कसा बसतो, त्याच्या ऑथॉरिटी कोण कोण आहेत, ह्या सर्व आपण डिफाईन केलेल्या आहेत. आणि याच्या अनुषंगाने अल्टिमेटली आपण काही ऑर्डर्स, डिरेक्शन्स या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या ह्याच्यामध्ये ट्रेड करणारा, त्याच्यामध्ये मिसलिडिंग ॲडव्हर्टिजमेंट ॲक्ट आहे. तुम्हाला काही दिवसापूर्वी कारवाई केलेली बघितली. फसाईमध्ये सुद्धा मिसलीड करणं, लेबलमध्ये चुकीची माहिती देणं, इन्ग्रेडियंट चुकीचे असताना वेगळा क्लेम करणं हा सुद्धा गुन्हा आहे. त्यानुसार आपण कारवाई करतो. म्हणजे उत्पादक 260, सप्लायर्स 248 आणि ट्रान्सपोर्टर्स 190 असे 703 FIR आहेत. सो FIR काय कमी केलेत अशातला भाग नाही. त्यांचं प्रॉसिक्युशन, त्यांची पुढची प्रोसेस आपण करतोय. कारण मोकोका क्लॉज वापरण्यासाठी ज्या काही प्री कंडिशन्स आहेत त्या फुलफिल झाल्या डेफिनेटली करणार आम्ही. कारण त्याला एका गुन्ह्यासाठी होत नाही. इट हॅज टू बी मोर दॅन 1 ऑफेन्स इन लास्ट 10 years. त्यांच्यावर जर झालेला असेल तर डेफिनेटली आम्ही करू, कारण त्याचं कंडिशन फुलफिल करायला पाहिजे. अदरवाइज आमचे FSSAI ॲक्ट, BNS ॲक्ट आम्ही तो वापरतोच आहोत. आज हमने इनोक किया है, इसका ऑर्डर हमने आज एज अ कमिश्नर फूड सेफ्टी महाराष्ट्र बोल के इश्यू किया है और ये लागू हो रहा है और ये सब स्ट्रिक्टली आगे इम्प्लीमेंट होगा. अब तक का लास्ट 10 साल में जो मैन्युफैक्चरर्स है उनके खिलाफ 260 FIR हुए हैं, जो सप्लायर्स है 248 FIR हुए हैं, जो ट्रांसपोर्टर्स है 190, ऐसी 703 FIR भी हो चुके हैं. इसका डेटा हमने मांगा है, उसका एनालिसिस भी चल रहा है. तो मेरी ये सुझाव है, वार्निंग है, दोज हु आर इन्वॉल्व इन दिस बिजनेस, इधर मैन्युफैक्चरर और ट्रांसपोर्टर्स और सेलर्स और डीलर्स और सेमी डीलर्स, ये महाराष्ट्र में आप काम बंद कीजिए, नहीं तो ये कानून के हिसाब
आपको कड़ी से कड़ी सी आपको सजा इसकी में पता है, वो दिया है, इसी हिसाब से हम सजा देंगे, प्रॉसिक्यूट करेंगे. की हॉस्पिटलमध्ये कुणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्यांच्याच फार्मसीमधून घ्यायचे अशा काही कंप्लेंट नसतात आमच्याकडे. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही आहे. त्याचे आदेश आम्ही जारी केलेले आहेत. आदेश त्याची पाहिजे तर कॉपी आम्ही प्रेस कदाचित उद्या देऊ, दिली का त्या, पण माहितीसाठी म्हणून देतोय की ऑलरेडी केले की असं त्यांना करता येत नाही. कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचं हा त्यांचा चॉईस आहे. यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीमधून घ्या, हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही. हे आम्ही सगळ्यांना ऑर्डर काढलेली आहे आणि इट विल बी इन्फोर्स्ड. कारण तो सिटीजन्सचा किंवा पेशंटचा राईट आहे कुठून परचेस करायचा. त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल. प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर त्यांना जिथून आणायचे तिथून आणतील. त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीमध्ये घ्यावा. तो पण आदेश आज आम्ही पारित केलेला आहे.